नमस्कार. खाऊ संस्कृतीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य जाणून घेऊया. 2 ग्लास बासमती तांदूळ धुवून भिजत ठेवलेला आहे. 1 वाटी वाटाणा, गाजर, शिमला मिर्च, कांदा, तमालपत्र, हिरव्या मिरच्या, बारीक कापून घेतलेले अद्रक आणि लसूण, फ्लावर, बीन्स या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. बिर्याणी मसाला, धणे जिरे पावडर, मीठ, जिरे, तेल आणि पाणी. सर्वात आधी आपण व्हेजिटेबल स्टॉक करून घेऊया. त्यासाठी काही गरम मसाले घेतलेले आहे. लवंग, मिरी, धने, मोठी विलायची, चक्रीफूल, दालचिनी, कोथिंबीरीच्या काड्या, तमालपत्र आणि थोड्याशा भाज्या घेतलेल्या आहेत. या सर्व आपण पाण्यात टाकून उकळून घेऊ. हा व्हेजिटेबल स्टॉक पुलावमध्ये वापरल्याने पुलावला खूप छान चव येते. पाण्यामध्ये भाज्यांचा आणि मसाल्याचा अर्क छान उतरतो आणि त्यानेच पुलाव खूप छान होतो. गॅसवर कुकर गरम करून घेऊ. त्यामध्ये थोडंसं तेल घालू. तेल गरम झालं की आपण त्यामध्ये 1 चम्मच जिरे घालू. त्यामध्ये 2 तमालपत्र घालून घेऊ. जिरे आणि तमालपत्र भाजले गेले की आपण त्यामध्ये 2 कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालू. अद्रक आणि लसूण घालू. अद्रक लसूण मी बारीक कापून घेतलेला आहे. अद्रक लसूण लाल होईपर्यंत भाजून घेतलं की त्यामध्ये आपण कांदा घालू. कांदा नरम होईपर्यंत परतून घेऊया आपण यामध्ये. आता आपण त्यामध्ये बिर्याणी मसाला घातलेला आहे. धणे आणि जिरे पूड घातलेली आहे. हे सर्व मसाले भाजून घेऊ. त्यामध्ये आपण सर्व कापून घेतलेल्या भाज्या घालू. भाज्या मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायच्यात. त्यामध्ये आपण भिजवून घेतलेले तांदूळ घालू. अर्धा तास आधी मी तांदूळ धुवून घेतला होता आणि भिजत घातला होता. चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता हे सर्व आपण परतवून घेऊया. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेला व्हेजिटेबल स्टॉक घालू. 2 ग्लास तांदूळ घेतले होते, त्यासाठी 4 ग्लास पाण्यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक बनवून घेतलेला होता. तो पूर्ण स्टॉक आपण आता तांदळामध्ये घातलेला आहे. आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता याला आपण झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊ. कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण आता गॅस बंद करून घेऊ. कुकर थंड झाला की तुम्हाला दाखवते पुलाव कसा झालेला आहे तो. पहा, पुलाव छान झालेला आहे. पुलाव प्लेटीमध्ये काढून घेऊ. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.